अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील लोटस लॉजिंगवर अवैधरित्या देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची माहिती अलिबाग पोलिसांना मिळाली। त्यानुसार एक पथक तयार करत एक बनावट ग्राहक तयार करून देहविक्रीचा व्यवसाय चालू असल्याची खात्री करण्यात आली। खात्री झाल्यानंतर पोलिसांना सांकेतिक इशारा देण्यात आला। त्यानंतर तात्काळ पोलीस पथकानं धाड मारून तेथे आणलेल्या मुलीला मुक्त केलं। यामध्ये राजेश रामलखन चौपाल आणि ज्योत्स्ना दास यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली। रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील हिरकणी कक्ष गेल्या 6 महिन्यांपासून बंद करून त्याचा वापर इतर साहित्य ठेवण्यासाठी केल्याने महिला कर्मचाऱ्यांसह पोलीस अधीक्षक कार्यालयात येणाऱ्या महिलांची कुचंबणा होत आहे। तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी महिला तसंच स्तनदा मातांची होणारी कुचंबणा लक्षात घेऊन एका रूमचं रूपांतर हिरकणी कक्षात केलं होतं। याचा फायदा जवळपास वर्षभर महिलांनी घेतला, मात्र गेल्या 6 महिन्यांपासून हिरकणी कक्ष बंद असून महिलांची कुचंबणा मोठ्या प्रमाणावर होत आहे। डॉक्टर केतकी पाटील म्हस्के स्त्रीरोग तज्ज्ञ आणि IVF कन्सल्टंट यांना इंडियन फर्टिलिटी सोसायटीच्या सहकार्याने हॉटेल मेरिएट मुंबई येथे आयोजित राष्ट्रीय समिट आणि पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आलं। हा पुरस्कार मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। डॉक्टर केतकी यांनी 2010 मध्ये MSOBG पूर्ण केले। त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या आयर्लंडला गेल्या। त्यांनी प्रतिष्ठित ऑक्सफर्ड विद्यापीठातून IVF आणि एम्ब्रिओलॉजीमध्ये फेलोशिप पूर्ण केली। त्यांनी फ्रान्सच्या क्लेमॉर्ट येथे लेप्रोस्कोपीचे प्रशिक्षण घेतलं आहे। पर्यटकांना भुरळ घालणारे उरणमधील निसर्गरम्य रानसई धरण संततधार पावसामुळे ओव्हरफ्लो झालंय। चिरनेर या ऐतिहासिक प्रसिद्ध गावातील अक्कादेवी धरण ओसंडून वाहू लागलं असल्याने या परिसरातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी आणि फेसाळणाऱ्या पाण्यात भिजवून न्याहाळण्यासाठी हजारो पर्यटकांची पावलं रानसई आणि अक्कादेवी धरण परिसरात वळल्याचं चित्र पाहायला मिळतंय। यावर्षी पावसानं मे महिन्यात दमदार हजेरी लावल्याने धरण पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आहे। त्यातच रानसई धरण ओव्हरफ्लो होऊन वाहू लागल्याची सुखकर बातमी समोर आली आहे। भारतीय जनता पार्टी पेणच्या शिष्टमंडळानं अधीक्षक अभियंता धनराज भिक्कड यांना निवेदन देऊन NCC आणि RDSS या योजनांमध्ये उपकार्यकारी अभियंता सिद्धार्थ खोब्रागडे यांनी भ्रष्टाचार केल्याचं नमूद केलं होतं। याबाबत कारवाईची माहिती घेण्यास शिष्टमंडळ अधीक्षक अभियंता कार्यालय पेण येथे गेलं असता अधीक्षक अभियंता धनराज भिक्कड यांनी सांगितलं की 4 सदस्यीय चौकशी समिती गठीत केली असून येत्या 8 दिवसात दोन्ही योजनांची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल। मुंबई गोवा महामार्गावर रोहा तालुक्यात खाम गावाजवळ भीषण अपघात घडला। सुझुकी सियाज कारने HP पेट्रोल पंपासमोरील उभ्या ट्रेलरला जोरदार धडक दिली। या अपघातात आदित्य वर्मा वय 38 ठाणे यांचा अंत झाला, तर कारमधील निलेश राधानी, सिद्धेश शिंदे आणि अमित करपे गंभीर जखमी झाले आहेत। ही कार चिपळूणहून कल्याणकडे जात होती। या अपघातामुळे महामार्गावरील सततच्या दुर्घटनांवरून संतापाची लाट उसळली आहे। जखमींना तातडीनं मदत करण्यात आली असून SVRSS रेस्क्यू टीमच्या स्वयंसेवकांनी महत्वाची भूमिका बजावली। पोलीस अधिक तपास करत आहेत। किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा ऐतिहासिक वाडा सध्या पूर्णतः दुर्लक्षित असून अवशेष शेवटच्या घटका मोजत आहे। भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेला हा वाडा अनेक वर्षांपासून दुरवस्थेत आहे। राजवाड्याच्या भिंतींवर गवत आणि रोपटी वाढलेली असून पावसामुळे भिंत कोसळत आहे। दरवाजे तात्पुरते असून कोणताही मार्गदर्शक फलक लावलेला नाही। रायगड महोत्सव आणि शिवसृष्टीसाठी करोडो रुपये खर्च झाले असताना या वाड्याच्या पुनर्बांधणीसाठी कोणतीच ठोस पावलं उचललेली नाहीत। याबद्दल शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी आहे। लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि पनवेल उरण आगरी समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते दिबा पाटील यांच्या 12व्या पुण्यतिथीनिमित्त मोफत चष्मे वाटप आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शिबिराचं उद्घाटन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे यांच्या हस्ते झालं। शिबिरात 492 नागरिकांनी आरोग्य तपासणी आणि 294 गरीब गरजू नागरिकांनी मोफत डोळे तपासणी केली। यामध्ये 275 नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात आलं। यावेळी लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळूशेठ फडके यासह पदाधिकारी उपस्थित होते। शांतीलाल संघवी आर्ट इन्स्टिट्यूट मुंबई आणि बाफना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन गरीब आणि गरजवंतांना आधार देणारं ठरलं। पेण तालुक्यातील गरजवंतांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला।
बाफना फाउंडेशनच्या माध्यमातून याआधी विविध उपक्रम राबवलेत, त्यांच्या या कार्याबद्दल आभार, असे वक्तव्य रमाकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई, बाफना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुदर्शन मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि नेत्ररोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिल्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येनं आपण मेळाव्याला येऊ शकलात. सर्वांच्या घरातील इज्जत असलेली मुलगी, बहीण, आई, पत्नी पंतप्रधान मोदी साहेबांनी आपल्या घरातील इज्जत मानली. मोदी साहेबांनी जेवढ्या योजना आणल्या त्यातील 35% महत्वाकांक्षी योजना या महिलांसाठी आहेत. आज जन्माला आलेली मुलगी ही लखपती असते. आतापर्यंत एवढे पंतप्रधान होऊन गेले त्यांनाही शक्य झाले नाही. त्यामुळेच पंतप्रधान मोदी साहेब हे परीस आहेत, असे उद्गार भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष आणि आमदार चित्राताई वाघ यांनी काढले. गडचिरोलीतील चकमकीत 5 नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे आणि आर्थिक गुन्हे शाखेत उल्लेखनीय कामगिरी बजावलेले भाऊसाहेब ढोले पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले. त्यांच्या स्वागतासाठी क्रियाशील प्रेस क्लब रायगडतर्फे अध्यक्ष सय्यद अकबर आणि पत्रकारांनी पनवेल कार्यालयात सत्कार केला. सय्यद अकबर यांनी सांगितलं की ढोले साहेबांचे वडील कैलास ढोले हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचा वारसा आणि कर्तृत्व यामुळे ढोले साहेब पत्रकारांप्रती विशेष आदर बाळगतात. गुन्हेगारी रोखण्यात त्यांचा अनुभव उपयुक्त ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पनवेलच्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी ढोले साहेबांचे नेतृत्व महत्वाचे ठरेल असा विश्वास सर्व पत्रकारांनी व्यक्त केला. खालापूर चौक येथे लोकसहभागातून उभारलेल्या नव्या पोलीस इमारतीचे लोकार्पण रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी समाजातील सर्व घटकांनी एकत्र आल्यास अशक्य गोष्टी शक्य होतात असं सांगितलं. पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी उपनिरीक्षक विशाल पवार आणि शिवाजी जुंदरे यांच्या पुढाकारानं ही इमारत उभी राहिली आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पोलीस कर्मचाऱ्यांना रेनकोट, वाहतुकीसाठी बॅरिकेड्स तसंच हेल्प फाउंडेशनला साहित्य वाटप करण्यात आलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.